मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे व्हीएमसी मशीनच्या ऑपरेटिंग पॅनल बद्दल। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत मशीनच्या ऑपरेटिंग पॅनलची। बघा, याच्यामध्ये पॅनल तुम्हाला दाखवलेला आहे, ॲक्सिस सिलेक्टर नंतर दाखवलेला आहे, मोड सिलेक्टर नंतर दाखवलेला रॅपिड ओव्हरराईड नंतर दाखवलेला फीड ओव्हरराईड। तर बघा मित्रो, जर तुम्हाला मॅन्युअली काम करायचं असेल तर तुम्ही जोग मोडमध्ये घ्या, आणि जर तुम्हाला मग जोग मोडमध्ये घेतलं तुम्हाला कोणता ॲक्सिस फिरवायचा आहे, एक्स फिरवायचा की वाय फिरवायचा। समजा तुम्हाला एक्स फिरवायचा आहे तर एक्सला सिलेक्ट करा आणि मग याला तुम्ही प्लस मायनस करून त्याला हलवू शकता, बरोबर आहे। जर तुम्हाला वाय फिरवायचा असेल तर वायला तुम्ही प्लस मायनस करू शकता। जर तुम्हाला झेड खालीवर करायचं आहे तुम्ही झेडला सुद्धा खालीवर करू शकता जोगमध्ये, बरोबर आहे। नंतर जर तुम्हाला सेम काम हँडव्हीलनं करायचं असेल तर तुम्ही हा मोड सिलेक्ट करा INC जोगवाला, आणि तुम्ही हँडव्हीलनं हे सेम काम करू शकता। आणि जर तुम्हाला ॲक्सिस रेफरन्स करायचे असतील तर रेफरन्सला जा, तर रेफरन्स बघा, या रेफरन्सला जा आणि तुम्ही ॲक्सिससुद्धा रेफरन्स करू शकता या रेफरन्सचा यूज करून, बरोबर आहे। तर रेफरन्सला सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही काय करा, तुम्ही ॲक्सिस सिलेक्ट करा, तुमचा एक्स की वाय, मला जो रेफरन्स करायचा त्या सिलेक्ट करा आणि सायकल स्टार्ट दाबा, तो ॲक्सिस रेफरन्स होऊन जाईल। आणि नंतर सेकंड थिंग, समजा तुम्हाला जर कोणतं काम तुम्हाला जर मॅन्युअली करायचं आहे, तुम्हाला मॅन्युअली प्रोग्राम बनवून जर कोणतं काम करायचं असेल तर तुम्ही MDI मोडमध्ये जा। हा MDI मोड आहे, याला म्हणतात मॅन्युअल डाटा इनपुट मोड। तुम्ही या मोडमध्ये जा आणि जे मॅन्युअली काम आहे ते तुम्ही या मोडमधून करू शकता। समजा तुम्हाला छोटा प्रोग्राम रन करायचा आहे, तुम्ही MDI मध्ये जा, तो प्रोग्राम टाका आणि सायकल स्टार्ट करा, तो तुम्ही या प्रकारे MDI मधून करू शकता। आणि समजा आता एखादा रेडी प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामला रन करायचा आहे, मोठा प्रोग्राम आहे, त्याला जर तुम्हाला ऑटोमध्ये चालू असेल तर ऑटोमध्ये जा आणि ऑटोमध्ये जाऊन सायकल स्टार्ट करा, तुमचा तो प्रोग्राम चालू होऊन जाईल आणि ऑटोमध्ये तो पूर्ण ऑपरेशन कंप्लीट करून टाकेल। त्यानंतर जर तुम्हाला समजा जर मॅन्युअली मुवमेंट रॅपिडली करायची आहे तर रॅपिड ओव्हरराईड आहे, याला सिलेक्ट करतो 100। जनरली आपण 25 ठेवतो, पण तुम्हाला जर फास्ट करायचं 50 ठेवा किंवा 100 ठेवा, पण 100 ठेवणं थोडं घातक आहे, म्हणून तुम्ही मॅक्झिमम तुम्ही याला 25 ठेवायचा प्रयत्न करा। हा फक्त रॅपिडली मुवमेंटच्या कामी आहे मॅन्युअलीमध्ये, ओके। नंतर फीड रेटचं बटन आहे, तुम्हाला फीड किती % पाहिजे, किती टक्के पाहिजे। तुम्ही समजा 500 फीड दिलेली आहे आणि बटन 20वर आहे तर मग तो काय करेल, 100ची फीड घेईल। समजा याला जर तुम्ही 100 ठेवलं तर तो काय करेल, 500ची पूर्ण फीड घेईल। जर तुम्ही याला 200वर नेलं, बघा 200 आकडा आहे, 200वर नेलं तुम्ही तर तो 1000ची फीड घेईल। अशा प्रकारे आपण फीडच्या बटनचा यूज करून काय करू शकतो, त्याला जॉबला फीड देऊ शकतो। तर व्हीएमसी मशीनवर जे ऑपरेटिंग पॅनल असतो त्याच्यामध्ये मोड सिलेक्टर नावाचं बटन असते। मोड सिलेक्टर नावाच्या बटनचा वापर करून आपण मशीनला वेगवेगळ्या कमांड देऊ शकतो। समजा तुम्हाला काही मॅन्युअली ॲक्सिसची मुवमेंट करायची आहे तर तुम्ही जोग मोड टाकून तुम्हाला लागलं तो ॲक्सिस सिलेक्ट करून, म्हणजे समजा जोग मोड टाकायचा, तुम्हाला एक्स ॲक्सिस हलवायचा आहे तर मग जोग मोड टाकायचा, एक्सला सिलेक्ट करायचं आणि मग प्लस मायनसने एक्सला आपण शिफ्ट करू शकतो। समजा तसंच तुम्हाला जर झेड ॲक्सिस हलवायचा आहे तर परत तुम्ही जोग मोड टाकसाल, झेड ॲक्सिस सिलेक्ट करसाल आणि प्लस मायनस त्याला खालीवर करसाल। अशा प्रकारे जोग ॲक्सिसचं काम आहे। नंतर MDI जोग मोडचं काम आहे। नंतर MDI मोड आहे, MDI मोडचं नाव आहे मॅन्युअल डाटा इनपुट। तर याच्यामध्ये तुम्हाला जर कोणता शॉर्ट प्रोग्राम रन करायचा असला तर तुम्ही MDI मोड टाकून तिथं इनपुट करू शकता। समजा तुम्हाला टूल चेंज करायचं आहे, काही ट्रायल आहे तर MDI मोड टाकू शकता तुम्ही, आणि M06T01 टाकून तुम्ही 1 नंबरचा टूल कॉल करू शकता, किंवा तुम्हाला काही RPM द्यायचे आपल्या कटरला, किंवा तुम्हाला शॉर्ट कोणता प्रोग्राम रन करायचा आहे तर तुम्ही MDI मोडचा वापर करू शकता। त्यानंतर आहे रेफरन्स मोड। रेफरन्स मोडला काय असतं, समजा तुमची मशीन बंद आहे 12 तास किंवा 24 तास किंवा आणखी जास्त बंद आहे आणि तुम्ही तिला चालू केलेलं आहे, नंतर चालू केल्याबरोबर तिला रेफरन्स करणं महत्त्वाचं असतं। तर मग त्या केसमध्ये काय, रेफरन्स मोड टाकायचा, कोणता ॲक्सिस रेफरन्स करायचा आहे, तसे तर आपल्याला सर्व ॲक्सिस रेफरन्स करायचे असतात, तिन्ही ॲक्सिस। मग पहिल्यांदा एक्स करायचा आहे तर एक्सला सिलेक्ट करा, रेफरन्स बटनला रेफरन्स मोड ऑन करा आणि नंतर एक्स सिलेक्ट करा, नंतर त्याला प्लस मायनस करा, मग तो ॲक्सिस रेफरन्स होईल एक्स ॲक्सिस, नंतर मग वाय ॲक्सिस, नंतर मग झेड ॲक्सिस। अशा प्रकारे रेफरन्स आपल्या मोडचं काम आहे। त्यानंतर असतो मॅन्युअल किंवा हँडव्हील मोड असतो। तर हँडव्हील मोडमध्ये तुम्ही हँडव्हील मोड सिलेक्ट करा आणि हँडव्हीलने पाहिजे तसं तुमच्या ॲक्सिसची पोझिशन शिफ्ट करा। तुम्हाला हँडव्हीलचा व्हिडिओ सुद्धा मी दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। तर त्यानंतर असतो ऑटो मोड। तर ऑटो मोडमध्ये काय असतं, ऑटो मोडमध्ये जेव्हा आपल्याला एखादा मोठा प्रोग्राम रन करायचा आहे तर त्या केसमध्ये आपल्याला ऑटो मोड सिलेक्ट करून, प्रोग्राम सिलेक्ट करून तो आपल्याला रन करायचा असतो, तेव्हा मशीन ऑटोमध्ये चालते। तर या प्रकारची जी माहिती आहे तर ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी, तर व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकता। तर ही झाली शॉर्ट माहिती मशीनच्या पॅनलबद्दल।
तर तुम्हाला जर काही आणखी मदत पाहिजे असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.